नमस्कार. छान असे नामाचं महत्त्व सांगणारे तिन्ही श्लोक आपल्याला अभ्यासायचे. पहिल्या दोन ओळी तर अगदीच सहज आपल्याला पटणारे आहेत. बहु चांगले नाम या राघवाचे आणि अति साजिरे स्वल्प सोपे फुकाचे. हे नाम कसं आहे तर राम या नावात म्हणजे असं सांगतातच, विज्ञानानेच सिद्ध करून दाखवलेलं आहे की राम या नामामध्ये फार मोठी शक्ती आहे. आणि म्हणजे जसं ओंकारामध्ये शक्ती आहे, गायत्री मंत्रामध्ये शक्ती आहे, तशी ह्या रामनामामध्ये शक्ती आहे. विज्ञान आपल्याला सांगतं की र हे जे अक्षर आहे, या र अक्षर ह्याला अग्निवर्ण म्हणतात किंवा दीर्घ, आपल्या सोप्या भाषेत उच्चार करायचा झाला तरी हा दीर्घोच्चारी अक्षर आहे. आणि म हे शीतल म्हणजे शांत कोणाचं ह्रस्व वर्ण आहे, म्हणजे एक दीर्घ वर्ण आहे आणि एक ह्रस्व वर्ण आहे. एक अत्यंत तेजस्वी म्हणजे अग्निवर्णच म्हटलं त्याला, आणि हा म हा शांत वर्ण म्हटलं. म्हणजे एकीकडे सूर्याची तेजस्विता आणि एकीकडे चंद्राची शीतलता, दोन्ही गोष्टी या र आणि म या अक्षरांमध्ये आहेत असं म्हटलं. आठवण होते कशी की ज्ञानेश्वर माऊलींनी संतांचं वर्णन केलं आहे. काय म्हणतात माऊली? आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, मार्तंड जे तापहीन. आता मार्तंड म्हणजे सूर्य, आणि तो सूर्य, आता सूर्य म्हटलं की तो तेजस्वी आहे, प्रभावी आहे, पराक्रमी आहे, प्रकाश देणारा आहे. आणि पुन्हा तापहीन, ताप देणारा नाही आहे, तर पराक्रमी किंवा तेजस्वी असून सुद्धा शांत, शीतल, प्रसन्न आहे. असं दोन्हीही गोष्टी एकत्र असणारं राम नाम आहे. अशा रामनामाचं म्हणून त्याला बहु चांगले म्हटलंय. साधं सोपं नाही आहे, पुढल्या ह्याच्यात सोपं आहे, पण तिचं इतकं महत्त्व, खूप गोष्टी सहज उपलब्ध असल्या की आपल्याला त्याचं मोल कळत नाही. तसं आहे, इतकं सहज आपल्याला घेण्यासारखं आहे. आपण गडावर गेलो की श्रीधर स्वामींच्या कुटीमध्ये गेलो की तिथे नमः शांताय तेजसे असं त्यांच्या याच्यावर लिहिलेलं आहे. नमः शांताय तेजसे म्हणजे काय, तर तेजही आहे आणि शांतही आहे. तेज आहे म्हटलं म्हणजे अगदी खूप तेज असेल ना, प्रखर तेज असेल ना, तर मग जवळ आपण जाणार नाही. एखादा माणसाचा स्वभाव असला ना की अगदी तो पटकन सडेतोड बोलणारा आहे, किंवा त्याच्याशी माणसं जरा बोलताना घाबरतात. त्यामुळे तसं पण नाही आहे, आपलेपणा, जिव्हाळा आहे. म्हणून त्याला म्हटलं की नमः शांताय तेजसे, तेजसे पण आहे आणि शांताय पण आहे, आपलेपणा वाढवणार आहे. असं या रामनामाचं दोन्हीकडून अनुकूलता आहे. तेजस्वी आहे, पराक्रमी आहे, प्रकाश देणारा आहे, आणि त्याबरोबर शांत, आनंद, समाधान देणारं पण आहे. आणि पुन्हा कसं, म्हणून ते बहु चांगलं. आणि पुन्हा अति साजिरे, काय गोड शब्द वापरलाय, साजिरे आहे आणि अति साजिरे स्वल्प सोपे फुकाचे. चारी शब्द अगदी सहज कळण्यासारखे आहेत. साजिरं म्हटलं की आपल्याला लक्षात येतं की अरे शुद्ध सात्विक भाव. जसं आपण लहान बाळाबद्दल नेहमी म्हणतो की नाही, की ते निरागस असतं, कारण त्याच्या अंतःकरणामध्ये सगळं चांगलाच भाव असतो, कुणाचबद्दल काही त्याच्या मनामध्ये वाईट भावच नाही आहे, त्यामुळे ते निरागस असतं. तसं हे रामनाम कसं आहे, शुद्ध आहे. आणि त्यामुळे जेव्हा दुसरा असा काही विषय येतो तेव्हा तर रूप बदली होतं. निरागस बालकाचं रूप सगळ्यांना साजिरच वाटतं, गोडच वाटतं, कारण तिथे विषय नाहीच. म्हणून मोठं झालं की मग विषय वाढतात आणि मग आपल्या शुद्ध सात्विक भाव राहत नाही, म्हणून ते निरागस असं आहे. तसं हे रामनाम कसं आहे, तर शुद्ध आहे, सात्विक आहे, साजिर आहे, गोजीर आहे, निरागस आहे. आणि आता थोडा आपण विचार असा केला पाहिजे की नाम घ्यायचं आहे, त्या नामाने ध्यानाला बसायचं आहे समजा, तर नाम आणि नामी म्हणजे रामनाम, आणि ज्याचं हे रामनाम आहे तो दशरथ पुत्र श्रीराम. तर अंतर्चक्षूमध्ये आपण ध्यानाला बसतो किंवा जपाला बसतो तेव्हा राम नाम घेताना त्या रामाच्या नामाबद्दलचं हे शांत आणि तेजस्वी अशी दोन्ही रूपं तर आपल्याला आठवतीलच, पण त्याबरोबर नामी म्हणजे श्रीरामाची सगुण मूर्ती पण आठवेल. म्हणजे एका अर्थाने ज्ञानचक्षू म्हणजे किंवा अंतर्चक्षू आणि अगदी चर्मचक्षू दोन्हींना ह्या नामाचा आनंद मिळेल. एकीकडे नामी पण दिसेल
आणि नाम पण अंतःकरणात येईल. आता आपल्या गोंदवलेकर महाराजांनी सतत आपल्याला नाम घ्यायला सांगितलं. तर ते नाम घ्यायला सांगताना हा विचार मनात आला पाहिजे, की तो राम नाम घ्यायचं आहे. कसं आहे, साधन कोणतं आहे त्यावरती साध्य अवलंबून आहे. नाम हे साधन आहे, पण श्रीराम हेच आपल्याला मिळवायचं आहे. त्यामुळे नाम आणि नामी याचं जे अद्वैत आहे ते याच्यामुळे साधेल. आपल्या डोळ्यासमोर रामाची मूर्ती पण येईल, अगदी डोळे मिटले तरी रामाची मूर्ती येईल आणि अंतःकरणामध्ये त्याचं नाम येईल. असं आहे की वशिष्ठांनी याचं नाव ठेवलं आहे हो, दशरथ पुत्राचं वशिष्ठांनी नाव ठेवलं आहे. त्यामुळे ते विशेषच असतात. अशा त्या विशिष्ट नामाचा विचार यामध्ये केला आहे. म्हणून ते बहुचांगले नाम या राघवाचे, अति साजिरे स्वल्प सोपे फुकाचे. खरं आहे. या साधनावर म्हणजे राम नामावर निष्ठा ठेवली की आपोआपच राम आपल्याला प्राप्त होणारच. असं हे साजिरं सुंदर नाव. पुन्हा स्वल्प. स्वल्प म्हणजे कसं, तर छोटंसं, लहानसं, फार त्याला काही जोडाक्षरं नाहीत, फार मोठं नाव नाही. त्यामुळे सोपं स्वल्प छोटंसं आहे. उच्चार करायला अतिशय सोपं आहे. अशा पद्धतीने आणि परत फुकट, धन नको, खर्च नको कशाचा, असं आहे. एक सौंदर्याचा साक्षात्कार ज्याला म्हणतो ना, तसं हे रामनाम आहे. नाम घेताच आपल्याला सौंदर्याचा साक्षात्कार होतो. आपण सगळ्यांनी यावर्षी अयोध्येचं राम मंदिर झाल्यावर आपल्या देशभर जे काही त्या रामनामाने किंवा राम मंदिराच्या त्या इतकं जे काही प्रभावी सगळ्या गोष्टी घडल्या, त्याचं नुसतं स्मरण झालं तरी आपल्या लक्षात येतं की ते किती प्रभावी आहे. खरोखरच आहे. असं ते सौंदर्य मनामध्ये म्हणजे एक प्रकारचं सात्विक सौंदर्य रामाचं आपल्याला आठवतंच. संतांच्या कृपेमुळे हे माणसाला मिळालेलं आहे. नाहीतर आपण कुठे शोधायला जाणार. पण संतांनी आपल्याला हे फुकट दिलेलं आहे की घ्या, रामनाम घ्या आणि एक अलौकिक आनंद तुम्हाला प्राप्त होईल. खरोखरच असं अलौकिक सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे. तिसरी ओळ जी आहे, करी मूळ निर्मूळ घेता भवाचे. इथे आपल्याला जरा विचार करायला लागेल. पहिल्या तर 2 ओळी सोप्याच आहेत की छान आहे, रामनाम पटलं, कसं छान आहे, सात्विक आहे, सोज्वळ आहे, वगैरे वगैरे. आता म्हणतात करी मूळ निर्मूळ घेता भवाचे. हे जे संसाराचं मूळ निर्मूळ होतं म्हणजे काय होतं, तर नामानी नाहीसं होतं. जी काही अडचण नेमकी आहे ना, ती नामानी नाहीशी होईल. आपण संसाराच्या पाशात गुंतलेलो आहोत, प्रापंचिक माणसं आहोत. मला असं आहे की ह्याच्यात अडकलं ना की सुटणं फार कठीण असतं. त्यामुळे ह्या पाशात अडकलेलो आहोत. पण नामाने आपल्याला याच्यातून बाहेर पडणं शक्य होईल, असे ते कळी मूळ निर्मूळ घेता भवाचे. जर का हे आपण नाम घेतलं तर ईश्वरावरची निष्ठा वाढेल आणि मूळ निर्मूळ होईल. म्हणजे काय होईल, तर हे जे प्रपंचातलं अडकणं आहे ना, अडकणं कुठे असतं की मी माझं. आता इतके 88व्या श्लोकापर्यंत आपण आलोय, तर आपल्याला कळलं आहे की प्रपंचात गुंतणं म्हणजे हे माझं 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 म्हणून गुंतलोय ना आपण, म्हणून आपण अडकलोय. तर हे संसाराचं मूळ आहे. आणि ईश्वराची वरची निष्ठा आपली जसजशी वाढेल तसतसं, किंवा नामस्मरणाचं सातत्य जसं जसं वाढेल तसं हे मी माझं कमी होऊन जाईल. इतकंच काय, वासना पण कमी होऊन जातील. पण सातत्यानं नाम घेतलं तर वासना संपल्या की मग लगेच पुढल्या ओळीमध्ये जीवा मानवा हे जे कैवल्य साचे, त्या नामस्मरणानं एकदम मोक्षपदाला सुद्धा जाता येणार आहे. ही फार मोठी आपली म्हणजे आपण इच्छा केलेली नाही आहे. आपलं ठीक आहे, आपण म्हणतो काय छान नाम घेता यावं, मनाला आनंद मिळावा. आता त्याचा परिणाम पुढे असा होईल की वासना कमी कमी होतील. आपण स्वाभाविकच या मोक्षापर्यंत जाऊ, असं 4थ्या ओळीत समर्थ आपल्याला सांगतात. पण आता इथे पुन्हा आपल्या मनात विचार येतो की असं कसं होईल, ज्ञानाविण मोक्ष नाही, असं अनेकदा आपण ऐकलेलं आहे. येवो द्यावे वाचे नाम निरंतर, तेळे हा संसार तरी येईल. हे पटलं, संसार धरून जाऊ, संसारामधले जे मी माझं आहे ते जाईल, वासना संपतील, हे सगळं होईल. पण मोक्षापर्यंत जाऊ तर हो, जन्ममृत्यापासून सुटला या नावजाळीचे मोक्ष प्राप्त झाला. ज्याला हे सगळं जमलंय ना, तो जाणारच, तो जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटणार आणि त्याला कैवल्याची मोक्षाची प्राप्ती होणार, असं या 88व्या श्लोकात समर्थ आपल्याला सांगतायत. इथे आपण
लक्षात घ्या की नाम हे आत्मज्ञाना इतकं महत्वाचं आहे. काल आपण म्हणतो ना की ज्ञानाशिवाय मोक्ष नाही, आणि इथे तर सांगितलंच की नामाने मोक्ष मिळणार आहे. मग ज्ञानेबिण मुक्त झाले हे तो घडे ना, असं वारंवार ऐकलंय. किंवा समर्थांनी सुद्धा आपल्याला म्हणलं, नरदेही ज्ञानेबिण कदा न चुके जन्म मरण. आत्मज्ञानाची प्राप्ती झाली नाही तर हे जन्म मरणाचं चक्र सतत चालू राहील, असं अनेक ठिकाणी आपण दासबोधात वाचलंय. आणि मग इथे मात्र या श्लोकामध्ये त्यांनी सांगितलं भवाचं निर्मूलन होईल. एक 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 पायरी नामस्मरणाने कशी आपण मोक्षापर्यंत जाऊ ते या श्लोकाने आपल्याला सांगितलं की बाबाचं निर्मूलन होईल, मी माझं संपेल, वासना संपतेल, आणि या नामाने खरोखरच मोक्षप्राप्ती होईल. जे काही जन्ममरण आपल्या मागं लागलेलं आहे त्या जन्ममरणातून आपली सुटका होईल. तो जन्ममरणाचं लागलंय मागे का, तर वासना आहेत म्हणून. आता नामाने जर वासनाच संपणार असतील, वासना संपल्या की चित्त, वासनेमुळे चित्त दुश्चित्त असतं, वासना संपल्या की चित्त शांत होऊन जातं. आणि नामस्मरणामध्ये या वासना संपतील, चित्त शुद्ध होईल, आणि मग जे काही उरेल ते काय आहे, ते उरेल ते काही चैतन्यच आहे, ते आत्मज्ञानच आहे. आणि हे आत्मज्ञान नामाने प्राप्त होईल आणि ज्ञानाने मोक्षप्राप्ती होईल, असं या 28व्या श्लोकात आपल्याला स्पष्टपणानं कळत आहे. नामस्मरणानं चित्त असं सुचित्त झालं पाहिजे. एकदा का अंतर्मुख आपण झालो, विचार कर, नामस्मरणाने असं अंतर्मुख होता आलं की मन आपलं भगवंताकडे वळेल. मग या अन्य कुठल्या गोष्टी मनामध्ये येणार नाहीत. वारंवार आपल्याला जे चित्त दुश्चित्त होत आहे, ताळतंत्र कळेचिला, आळसू लागला, किती किती गोष्टी समर्थ आपल्याला सांगतात, ते काही होणारच नाही ना. विषय वासनांकडे आपली दृष्टी जाणारच नाही. जसं नामस्मरण आपल्याला साधायला लागेल, साधणंच आहे ते, नुसतं घेऊ म्हटल्याने होत नाही, ते साधावं लागतं. तसतसं हळूहळू ह्या सगळ्या गोष्टी क्षीण होत जातील. आपले रजतम कमी होतील, सत्वगुण वाढेल. सत्वगुण वाढला की मग स्वाभाविकच चित्त शुद्ध होईल. सगळ्या एका पाठोपाठ एक होणाऱ्या गोष्टी आहेत. आणि ह्या गोष्टींच्या सहाय्यानं आता खरं म्हणजे आपल्या मनात प्रश्न येतो की हे असं झालं, हे ओळखायचं कसं. आम्ही घेतो हो नाम, आमचं ठरलं आहे 13 माळा रोज करायच्या, आणि त्या करतो आम्ही. अगदी चातुर्मासाच्या सुरुवातीला आम्ही आणखीन रोज 3 माळा सुद्धा घ्यायचं ठरवलं, त्याही आम्ही मनापासून करतो. असं सगळं आपण म्हणू, पण आपलं चित्त शुद्ध होत आहे, आपला सत्व वाढतो आहे, रजतम कमी होतो आहे, आपल्या वासना कमी होत आहेत, हे ओळखायचं कसं. तर त्याची एक खोड आहे. आपलं जे विहित कर्म आहे ना, आपलं जे कर्तव्य कर्म आहे ना, संसारातलं असू दे, आपलं कार्यालयीन कामामधलं असू दे, सामाजिक कामामधलं असू दे, ते विहित कर्म जेव्हा आपण निष्ठेनं आवडीनं करायला लागतो तेव्हा आपण समजायचं की आपलं चित्त शुद्ध होत आहे. त्या कामामध्ये आपल्याला त्रस्त व्हायला होत आहे का, आपण आपल्याला तपासून बघायचं की आपलं जे कर्तव्य कर्म आहे ते कर्तव्य कर्म आपण अगदी सहजपणानं आनंदाने करतो आहोत, तेव्हा आपलं चित्त शुद्ध असतं. आहे की नाही आपल्याला खून पटण्यासाठी की हे सगळं होईल असं म्हणतोय, पण आम्हाला कळणार कसं हे होत आहे, तर आपल्या कर्तव्याची जाण आपल्याला आहे. आणि ते इतकं सहजपणानं आपण कर्तव्य कर्म करतोय. कर्तव्य कर्मात आपल्याला की फळाची अपेक्षा नसते, ते आपलं कर्तव्यच आहे, त्यामुळे ते आपण करत असतो. ते जेव्हा होतं किंवा आणखीन आपल्याला असं होईल की स्वधर्मनिष्ठा आली की आपल्या वासनांवर नियंत्रण येतं. स्वधर्मावरची निष्ठा वाढली, स्वधर्म आपल्याला कळतोच आहे. मी काही हिंदू मुसलमान ख्रिश्चन धर्माबद्दल बोलत नाही आहे. स्वधर्म म्हणजे स्वकर्तव्य, आपलं कर्तव्यच आहे. ती कर्तव्याची निष्ठा जेव्हा आपली वाढेल तेव्हा आपोआपच वासनांवरती नियंत्रण येतं. आणि पाठोपाठ हे जे काही कैवल्य, मोक्ष, वैराग्य असे जे शब्द आहेत ना, ते आपोआपच मिळतात. म्हणजे थोडक्यात असं आहे की नामानी हे सगळं साधतं. दुसऱ्या बाजूला पण असं पण म्हणू की वैराग्याने नामाकडे अधिक ओढ होते, अधिक चित्त नामाकडे ओढलं जातं. जोपर्यंत या सगळ्यामध्ये अडकतोय तोपर्यंत नामात लक्ष लागत नाही. नामात लक्ष लागलं की ह्या सगळ्या गोष्टी आपोआप होतील. एक दुसऱ्यावर सगळं अवलंबून आहे असं आपल्याला कळेल. त्यामुळे हा सगळा जो काही प्रवास आहे तो थोडासा ना निग्रहाने, अट्टहासाने करायला हवा. नाम अट्टहासाने घ्यायला हवं. त्या नाम घेता घेता या सगळ्या गोष्टी घडतील, किंवा या सगळ्या गोष्टी घडाव्यात म्हणून नाम घ्यावं. काहीही जरी केलं तरी थोडासा निग्रह, थोडासा अट्टहास आपल्याला हवा. प्रयत्न करायला हवेत. प्रयत्नाने नाम साधेल आणि भगवत कृपा किंवा हे जे नामाचं अनुसंधान आहे ते आपल्याला प्राप्त होईल. नाथांची
एक लक्षण म्हणून नाथांनी एकनाथ महाराजांनी ते असं म्हणतात, माझ्या कृपेचे लक्षण, स्वतःचाच अनुभव सांगतात, माझे कृपेचे लक्षण प्राप्त विषय भोगिता जाणं. आता आपण म्हटलं की आपलं कर्तव्य कर्म करायचं. प्राप्त विषय भोगिता जाणं, न तुटे माझे अनन्य भजन, पूर्ण कृपा जाण या नाम. जर आपण आपलं कर्तव्य कर्म करताना भगवंताच्या अनुसंधानात ते केलं, अनुसंधान तुटलं नाही, तर आपल्याला भगवंताची कृपा झाली असं मानायला काहीच हरकत नाही. अनुसंधान ते राहिलं पाहिजे. आता तेच आपण म्हटलं की आपलं जे कर्तव्य कर्म आहे ते आपण अगदी निष्ठेनं, प्रेमानं, आनंदानं करावं. आता आणखीन एक पाऊल नाथांनी आपल्याला जायला सांगितलं की ते भगवंताच्या अनुसंधानात करावं, की आपल्याला जे हवं म्हणजे पूर्ण कृपा भगवंताची आपल्याला होईल. याचाच अर्थ ज्ञानानं कैवल्य प्राप्ती होते, मोक्षप्राप्ती होते. याचाच अर्थ नामाने ज्ञानप्राप्ती होते. याचाच अर्थ नामाने कैवल्य प्राप्ती होते. अशा या पुढल्या ज्या 2 ओळी आहेत त्या आपल्याला थोड्या चिंतन करायला लावणाऱ्या आहेत. पहिल्या 2 ओळी आपल्याला अगदी सोप्याच वाटल्या. बहु चांगले नाम या राघवाचे, अति साजिले स्वल्प सोपे फुकाचे. या 2 ओळींच्या मधल्या त्या रामनामाने करी मूळ निर्मूळ घेता भवाचे, जीवा मानवा हेची कैवल्य साचे, असं आपल्याला खात्रीनं मोक्षापद नेणारं हे नाम आहे असं काय. पण आता होतं असं, आपण जे काही करत असलेली साधना आहे, म्हणजे आपण जे काही नामस्मरण करतो आहोत, तेव्हा हा विचार असतो का हो? म्हणजे मोक्षाचा वगैरे विचार असतो का? आम्ही सगळे प्रापंचिक आहोत ना, तर आपण आपल्यालाच हा मनाशी प्रश्न विचारायचा की मी जेव्हा नाम घेते तेव्हा हे असा विचार माझ्या मनातच नसतो. माझा जो काही नाम घेताना विचार असतो तो कसा असतो? अगदी प्रापंचिकाचा असावा तसा असतो. सगळा जे काही सुख मिळेल ते प्रापंचिकाचं सुख मिळावं असंच मला वाटतं. मोक्षासाठी वगैरे काही मी नाम घेते असं मनात सुद्धा माझ्या नसतं. सगळं जे काही अध्यात्म आहे ते आपल्या या प्रपंचामध्ये आपल्याला सुख मिळावं यासाठी असतं. आणि समर्थ आपल्याला काय म्हणतात, मूर्खा माझी परम मूर्ख, जो संसारी मानी सुख. आता आली अडचण. आम्ही नाम घेतो तेव्हा आमच्या मनातही गोष्ट नसते की आम्हाला काही मोक्ष मिळावा, काही नसतं. आणि समर्थ काय म्हणतात, मूर्खा माझी परममूर्ख, जो संसारी मानी सुख, या संसारा सारिखे दुःख आणि का नाही. आणि तरी देखील आम्ही संसारी आहोत, प्रापंचिक आहोत म्हणून, आणि संसार उत्तम करायला समर्थानेच आपल्याला सांगितलं आहे. म्हणून समर्थाने आपल्याला निखळ निर्मळ आनंदासाठी नाम घ्यायला सांगितलं. त्याचं अनुसंधान करत राहिलं तर हे जे परममूर्खामध्ये मूर्ख जरी म्हटलं असलं तरी त्या संसारातून आपण बाहेर पडू. ती पण आपल्या मनाला सवय लागेल की अरे नाम हे काही मी संसारातल्या सुखदुःखासाठी घेत नाही आहे, अनुसंधान टिकावं यासाठी घेते. एक मुलगा सत्संगाला येत असतो. एका साधूकडे सत्संग असायचा, अनेक लोक यायची, हा मुलगा पण येऊन बसायचा आणि तो रोज पाहायचा की लोक येतात आणि काही त्या साधूंचं बोलणं झालं की लोक काहीतरी साधूला विचारायला जातात. काय विचारतात वगैरे त्याला काहीच माहिती नसतं, पण लोक काहीतरी त्याला विचारतात, त्यांच्या काहीतरी शंकांचं निरसन ते साधूबुवा करतात. एक दिवस या मुलाने ठरवलं आपण पण जाऊया, आणि म्हणून तो गेला. आणि तिथे पद्धत होती की घंटा वाजवायची, म्हणजे मग साधू बोलावतात. तसं त्यांनी घंटा वाजवली आणि मग त्या साधूंचं लक्ष केलं आणि त्यांनी मुलाला त्या बोलावलं. काय बाळा, म्हणाले काय तुला आता काहीतरी विचारलं पाहिजे ना, तसं काही तो मनाशी ठरवून आला नव्हता बिचारा. तर त्यांनी आपलं विचारलं गेल्या असं झालं, म्हणाला कसं करायचं देवाचं स्मरण मला सांगा. तुम्ही वारंवार जे काही सांगता ते मी ऐकतो, पण परमेश्वराचं स्मरण करा म्हणता, कसं करायचं. आता मुलगा लहान आहे, याला तरी काय सांगावं. समर्थांच्या निरनिराळ्या संप्रदायातल्या लोकांची आठवण होते की समर्थांनी कुणाला कशा पद्धतीने नाम घ्यायला सांगायचं हे बरोबर दाखवलेलं आहे. तसंही त्या मुलगा लहान आहे तर याला काय सांगावं. मग त्यांनी म्हटलं की तुझे दोन्ही हात वर कर बघू. मग त्या मुलांनी केले आणि जोरात टाळी वाजव. छानपैकी त्याने जोरात टाळी वाजवली आणि मग म्हणाले आता थांब, आता एकच हात वरती कर, आता वाजव टाळी. तुम्हाला आता कशी टाळी वाजवेल,
टाळी वाजवायला 2 हात पाहिजेत, त्यामुळे एका हातात नाही टाळी वाजणार. तर म्हणाले विचार कर. आणि आता उत्तर मिळालं की आहे, जा म्हणाले. त्याला काय कळेना, आला. पण डोक्यात त्याच्यासारखा हाच विषय, एक हात वरती केला आणि टाळी कशी वाजणार. रात्री झोप येईना बिचाऱ्याला. विचार करत होता की टाळी काही वाजणार. आणि झोप येईला, रात्र शांत वेळ होती. तसे बेडकाचा डरावडारा आवाज आला. हा आवाज नसेल ना. एका हाताने टाळी वाजवून म्हणाले, तर हा आवाज आहे ना, तो असेल का. मग दुसऱ्याशी गेला, त्याला म्हणाला, असा असा आवाज येतो, तो म्हणजे एका हाताची टाळी का. नाही रे, हा आवाज बेडकाचा आहे, टाळीचा नाही आहे, विचार कर. आणि मग जातो, रोज विचार करतो. वेगवेगळे आवाज येतात. कधी रातकिड्याचे आवाज येतात, कधी काय असं करून रोज त्या 2-3 दिवस लगातार जातो आणि वेगवेगळे आवाज सांगतो. साधू म्हण, हा नाही रे, हा नाही टाळीचा आवाज. आणि मग तो जायचा बंद होतो. कारण त्याला कळतच नाही की काय नेमकं, एका हाताने टाळी कशी वाजणार. काही दिवसांनी खूप दिवस मध्ये जातात आणि मग परत येतो. नमस्कार करतो साधूला. काहीच बोलत नाही, नुसता बसून असतो. पण साधू विचारतात, काय रे, उत्तर सापडलं का. काहीच बोलत नाही, गप्प राहतो. पण डोळे उघडे ठेवून साधूकडे पाहतो. आता आपल्याला अर्थ कळेल की मौन हाच एका हाताने टाळी वाजवण्याचा आवाज आहे. मौन हाच आवाज आहे. आता याचा अर्थ काय. जर आत्मारामाला शोधायचं असेल, आत्मज्ञानाची प्राप्ती व्हायची असेल, त्याला शोधण्यासाठी अन्य सगळ्या गोष्टी सोडाव्या लागतील. तर आपल्याला तो आत्माराम काय आहे तो कळेल. काय काय सोडायला लागेल. शरीरावरचं प्रेम सोडावं लागेल. मी माझं सोडायचं ना. मग मी म्हटलं की लगेच आपल्या देहाकडेच लक्ष जातं. मग शरीराचा विचार सोडावा लागेल. मी तर कधी कधी म्हणते की आम्ही एकत्र आलो की किती शरीराबद्दलच बोलतो. कारण साधारण या वयाच्या मंडळींना कुठेतरी काहीतरी असतंच चालू. आणि मग त्या गोळ्यांबद्दल, त्या गुडघेदुखीबद्दल, मोतीबिंदूच्या ऑपरेशन, काहीतरी विषय निघतो आणि आम्ही देहासंबंधीच गप्पा मारतो. तर त्याला महत्त्व द्यायचं नाही. आता त्याचं जाऊ दे. नामस्मरणामध्ये देह सोडून अन्य सगळ्या गोष्टी करायच्या. मग आणखीन काय काय सुरू होतं, तर एक एक गोष्टी सोडायच्या. जसं त्या मुलाला सांगितलं ना, त्यांनी वेगवेगळे आवाज ऐकले, सगळे सोडून दिले. मग काय तर श्वासावर नाम केंद्रित करायचं. श्वासावर नाम हे करण्याचा उपयोग काय होतो, आपले आपोआपच सगळे विचार, सगळ्या गोष्टी बाजूला पडतात. कारण ते नाम आपल्याला श्वासावर आधारितच घ्यायचं असतं. आणखीन आत वृत्ती जाते. शरीराचा विचार संपतो. श्वासावर असल्यामुळे अन्य सगळे विचार संपतात. वृत्ती आत गेली की सगळे भाव बदली होतात. आणखीन आत 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 गेलं की मग आता तसं नाकारायला काहीच शिल्लक राहत नाही. ती जी अवस्था आहे, शास्त्रामध्ये त्याला शून्यावस्था असं म्हणतात. ते जे आहे तेच कैवल्य मोक्ष. मनापासून जर नामस्मरण घेतलं तर अशा प्रकारे आपल्या मनाला छानपैकी वळण लावता येतं, असं समर्थांना या श्लोकातून आपल्याला सांगायचं आहे. फार पुढली अवस्था आहे, पण लक्षात घ्यायचं की नामस्मरणाने इथपर्यंत पोचता येऊ शकतं. पुढल्या श्लोकामध्ये असं म्हटलं की काय असतं की आपल्याला ना तक्रार करायची सवय असते. त्यामुळे हे जरी किती आपण म्हटलं नामाचं महत्त्व आपल्याला मान्य असलं तरी आपली एक तक्रार असते, आम्हाला वेळच नाही. तुम्ही सांगताय सगळं ठीक आहे, पण या सगळ्या प्रोसेसला वेळ लागतो ना, तेवढा वेळ आमच्याजवळ नाही, अशी आमची कंप्लेंट आहे. हे समर्थांच्या लक्षात आल्यावर समर्थांनी लगेच पुढल्या श्लोकात जनी भोजनी नाम वाचे वदावे, अति आदरे गद्य घोषे म्हणावे, हरी चिंतने अन्न सेवित जावे, तरी श्रीहरी पाविजेत स्वभावे. महत्त्व पटलं असेल तर वेळ मिळाला नाही तर एक समर्थांनी निश्चित वेळ करून दिली आपल्याला. अगदी सोयीची वेळ आपल्याला सांगितली. म्हणजे वेळ नाही हे खरं तर कारण असू शकत नाही. किती वेळ आपला कुठल्या गोष्टींमध्ये वाया जातो. वर्तमानपत्र, राजकारण, म्हणजे त्या विषयांना काही हेच नाही आहे. किती विषय असे निघतात. मॉल, फॅशन, सासवा-सुना, नातेवाईक, हा काय म्हणाला, तो काय म्हणाला, अनंत अशा ज्याच्यातून काहीच निष्पन्न होणार नाही अशा अनेक गोष्टींच्या बद्दल बोलून आपला वेळ वाया जात असतो. पण त्याचा विचार न करता आपली जर तक्रार असेल की तुम्ही म्हणता तसं नाम घ्यायला आम्हाला वेळच नाही, तर समर्थ म्हणतात. आणि पूर्वी असायची पद्धत, आता पूर्वी शब्द वापरायला हवा, की जेवताना श्लोक म्हणायचा.
पंगत असायची, माणसं जरा घरामध्ये जेवायला बरीच असायची. त्या पंक्तीमध्ये श्लोक म्हटला जायचा. आजही वदन कवळं घेता आपण म्हणून जेवायला सुरुवात करण्याची पद्धत अजूनही तुमच्या आमच्या घरातून आहे. पण आठवण करून द्यावी लागते, नाम घ्यायला सांगावं लागतं. तर ती एक महत्त्वाची वेळ आहे की निदान भोजनापूर्वी आपण नाम घ्यावं. जनी भोजनी नाम वाचे वधावे. आपल्या लहानपणी आपण जेवायला बसू की आजी माझी गोविंद म्हणा असं म्हणायचं. आता तर इतकं सगळं बदलून गेलं. आम्ही पाश्चात्यांच्या इतके अधीन गेलेलो आहोत की आम्ही त्यांच्या सगळ्या गोष्टी उचललेत. बरोबर का चूक ह्याचा विधिनिषेध आम्ही बाळगतच नाही, आम्ही विचारच करत नाही. पायात चपला असतात, उभ्या उभ्या जेवतो. आता तर आणखी तितकं पुढे गेलं आहे की मोबाईलशिवाय लहान मुलंसुद्धा जेवत नाहीत. समोर मोबाईल असला तरच त्यांचा घास गिळला जातो वगैरे वगैरे. तर आता तुलनाच करूया नको, पण समर्थांच्या श्लोकाचा पण अभ्यास करतोय. त्यामुळे जनी भोजनी नाम वाचे वदावे. आपण भोजनाच्या वेळेला भगवंताचं नाम घ्यावं असं समर्थ सांगतात. त्याचे फायदे आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत. खरी गोष्ट आहे. खाल्लेलं अन्न अंगी लागण्यासाठी, अन्नपचन चांगले होण्यासाठी, आपल्या मनाच्या सगळ्या चिंता, क्लेश, राग, भय हे सगळं दूर होण्यासाठी त्या अन्नाचा उपयोग होणार असतो. त्यामुळे ते अन्न आपण जरा आनंदाने, समाधानाने घ्यावं असा प्रयत्न आपल्याला करायला हवा. जसं खाल्लेल्या अन्नामुळे आपल्या स्थूल शरीराचं पोषण होतं, तसं अन्नाच्या सूक्ष्म अंशातून मनबुद्धीचं पण पोषण होतं. त्यामुळे अन्नसेवन करताना आनंदी कसं असायला हवं, वातावरण कसं असायला हवं, अन्नशुद्धीचा पण आपण पुष्कळ विचार केलेला आहे. याच्याबद्दल काही खरं आपल्या पिढीला सांगायची खरी आवश्यकताच नाही. अन्न कोणतं आहे, कोणी बनवलेलं आहे, ते कसं मिळवलेलं आहे यावर पण बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. हा पण म्हणजे अन्नशुद्धीचा भाग फार महत्त्वाचा असतो. आता हे सगळं आपल्याला कठीण आहे. मग निदान नामस्मरणाने अन्नशुद्धी करून घ्यायची. समोर आलेलं अन्न आहे त्याच्या बाकीच्या सगळ्यात न पडता नामस्मरण करायचं की ते अन्न शुद्ध होईल असा भाव मनात ठेवायचा आणि जेवताना श्लोक म्हणायचा. त्यासाठी काही फार मोठं काही संगीत, ताल, ज्ञान याचं काही आवश्यकता याच्यातला भाग नाही. नाम वाचे वदावे. आता म्हणजे मोठ्याने गद्यघोषे म्हणावे म्हटलंय, अति आदरे गद्यघोषे म्हणावे. म्हणून म्हटलं की असं काही मोठं काही ताल सूर त्याला हवा आहे अशातला काही भाग नाही. कविताच असायला हवी असं नाही. तर गद्यात सुद्धा पण मोठ्यांना आपण नाम घ्यावं आणि मग अन्न घ्यावं. मला वाटतं सवितानंदांच्या पुस्तकामधला एक प्रसंग सांगितलेला आहे की एक दिवस म्हणे एका माणसाला 2-3 दिवस लगातार एक स्वप्न पडतं की चांगला तो स्वतः ओनरशिपच्या स्वतःच्या मालकीच्या फ्लॅटमध्ये राहणारा, पण स्वप्न काय पडतं तर स्वप्नामध्ये त्याला घराचा प्रॉब्लेम झाला आहे असं स्वप्न पडतं आणि लगातार रोज 2-3 दिवस पडतं. विचार असतो म्हणजे असं काय आपल्याला स्वप्न पडत आहे, आपला काहीच घराचा प्रॉब्लेम नाही आहे, आपण चांगल्या स्वतःच्या घरात राहतोय. आणि रविवारी सकाळी पेपर वाचत बसलेला असतो. घरात पत्नी पण काम करत असते आणि पोळ्यावाली बाई येतात आणि त्या बाई पोळ्या करायला घेतात आणि पत्नीचा तिचा संवाद हा ह्यांच्या कानावर येतो. ती पत्नीच्या का गं आज तुझा मूड नाही का, बोलत का नाहीस? तरी काय सांगायचं बाई तुम्हाला, आमचे प्रश्न आम्हाला आहेत. तर काय झालं तर म्हणाले अहो आम्ही जिथे राहतोय ना ते रिडेव्हलपिंगला चाललं आहे, तर कुठेतरी आम्हाला आता झोपड्या बांधून देतील, कुठे देतील माहीत नाही. माझी कामं सगळी इकडे आहेत, त्या चिंतेत आहे मी की मला कुठे जागा मिळेल. आणि एकदम या माणसाच्या लक्षात येतं की तिनं केलेल्या पोळ्यांच्या मार्फत माझ्या मनात हा विचार आला आणि मला असं वाटलं की माझंच घराचा प्रॉब्लेम आहे. असा अन्नाचा परिणाम होता. अन्न कोण करत आहे, कोणामार्फत ते होत आहे याचे खूप गोष्टी असतात. म्हणून शक्यतो घरातल्या आईनी आजीनी स्वयंपाक करावा. घरातल्या मुलाला भरवायचं असेल तर आईनी आजीनी भरवावं. आता हे सगळं नेहमीसाठी आपल्याला शक्य होईल असं नाही. प्रयत्न करावा आणि नाहीच जमलं तर निदान आणखीन एक सोप्पा मार्ग समर्थांनी सांगितलंच आहे की मनापासून भगवंताचं स्मरण करावं आणि अन्नसेवन करावं. त्याला म्हणजे दुसरा काही आपल्याचा उपाय नाही. भगवंत अन्न शुद्ध करून देईल.
अन्नसेवन करण्यामध्ये आता म्हटलं तसं की प्रत्यक्ष सेवन हे तर महत्त्वाचं आहेच. आता तर सध्या आपण रोज ऐकतोय हलालचं सर्टिफाय केलेलं असेल तर त्यांना घ्यायचं नाही, म्हणजे ते त्या वस्तू घ्यायच्या नाहीत असं कारण त्याच्यात काय मिसळलेलं असेल आणि काय नसेल ह्याची कल्पनाच आपल्याला करता येत नाही आजकाल. तर याचा विचार आपल्याला अधिक करायला हवा. म्हणून प्रयत्नपूर्वक आपण की गोंदवल्याच्या अन्नाला काय चव असते, लोक अगदी गोंदवल्याच्या आमटीसाठी म्हणजे पितात आमटी असं वर्णन करतात. का बरं असं आहे? तर असं काही नाही. तिथे हरिपाठ म्हणत भाज्या चिरल्या जातात, हरिपाठ म्हणत सगळा स्वयंपाक केला जातो. याचा तो अन्नावरचा परिणाम आहे. आम्ही सुद्धा हा विचार आता करतो आणि आपल्या घरातून सुद्धा आपण स्वयंपाक करताना स्तोत्र पठण करतो. काही नाही तर रामरक्षा अभिमरूपे विष्णू सहस्रनाम जे की आपल्याला पाठ आहे ते म्हणत म्हणत स्वयंपाक करतो. आनंदाने मनापासून स्वयंपाक करावा. खरं तर असं आहे ना, म्हणजे तुमच्या माझ्या पिढीला सांगायची खरी काही गरज नाही आहे, पण ठरवलं तर एक अर्ध्या पाऊण तासात तासाभरात स्वयंपाक होतो. त्याच्यासाठी काही फार मोठं आपल्याला वेगळे इतक्या साधन सुविधा आपल्याला उपलब्ध आहेत, तर आता काही आपल्याला तक्रार करण्यासारखं खरं कारण नाही. पण तरी थोडंसं बंद घे ना ते. मी दिसायला नाही पाहिजे गेले तर. अं, तर तरी श्रीहरी पाविजे तो स्वाय पुढली जी ओळ आहे त्याच्यामध्ये आपण म्हटलं की जनी भोजनी नाम वाचे वदावे अति आदरे गद्य घोषे म्हणावे, हरिचिंतने अन्न सेवित जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. स्वभावे म्हणजे काय? तर स्वभाव म्हणजे संस्कार. हरिनामात असं की सामर्थ्य आहे की ते अन्न पवित्र करून टाकतं आणि अशा पवित्र अन्नाचं सेवन करावं. आपोआपच चित्तशुद्धी होते. आपण घासाघासाला भगवंताचं नाव घ्यावं. ग्रासोग्रासी गोविंद येणे स्मरणे अन्नशुद्ध. प्रत्येक घासाला भगवंताचं नाव घ्यावं आणि त्याने आपलं अन्न शुद्ध करून घ्यावं. हा निर्गुण आहार प्रसिद्ध. म्हणून भोजनाच्या वेळेला थोडासा अट्टाहास वाटेल, पण अट्टाहासाने नामस्मरण करावं. त्याच्यामुळे आपल्याला म्हणजे चित्तशुद्धी पण होईल, अन्नशुद्धी तर होईलच, पण चित्तशुद्धी पण होईल. आणखीन एक विचार या अशा सोप्या वाटणाऱ्या श्लोकामध्ये आपल्याला करता येईल. आपल्याला फक्त काही भोजनाचाच विचार इथे करायचा आहे असं नाही. म्हणजे पोटासाठी लागणाऱ्या भोजनाचा विचार आहेच, पण आपल्याला बाकी इंद्रियांच्या मार्फत आपण जे काही करतोय, काय बघायचं, काय ऐकायचं, या इंद्रियांची जी काही जे काही भोजन आहे ना त्याचाही विचार याच्यामध्ये करायचा आहे. केवळ पोटाचाच विचार करायचा आहे असं नाही. असा काही इतका संकुचित अर्थ नाही ठेवायचा. तर चांगलंच वाचन आपल्याकडनं होईल, चांगलं श्रवण आपल्याकडनं होईल, प्रत्येक कृती त्या भगवंताच्या नामस्मरणातच आपली केली जाईल, असा व्यापक अर्थसुद्धा या जनी भोजनीमध्ये या श्लोकात घ्यायला हरकत नाही. म्हणजे भक्ती मार्गाचाच अवलंब करावा. आपल्या साधनेमध्ये कुठल्याही प्रकारचा खंड पडू देऊ नये आणि नामस्मरणाने आपलं चित्त शुद्ध करून घ्यावं. आपला आचार, विचार, व्यवहार सगळं ईश्वराशी जोडून घ्यावं, म्हणजे काम होईल. जसं ते पावन पंडिताचा श्लोक आपला सगळ्यांचा पाठ आहे. अहो येता जाता वदनी वदता ग्रास गिळता, घरी दारी शय्येवरी गती सुखाचे अवस्थे, समस्तांची लज्जा त्यजनी भगवत चिंता करी. तर उठत बसता नाम घ्या. प्रत्येक गोष्टीच्या वेळेला नाम घ्या की ती गोष्ट चांगली घडेल असा त्याचा अर्थ. आपल्याकडे रोज म्हटला जाणारा किंवा रोज आपण वदनी कवळ जसं म्हणतो तसं प्रत्येक वेळेस सकाळी उठलं की आपल्याला पद्धत होते की रोज सकाळी उठलं की देवाला नमस्कार करायचाच. मग कराग्रे बसते म्हणूया किंवा काही प्रत्येकाच्या घरामधल्या याच्याप्रमाणे श्लोक म्हटले जायचे. जेवणाच्या वेळी म्हटले जायचे. तिन्ही संध्याकाळी देवांशी दिवा लावल्यावर शुभंकरोती म्हटलं जायचं. या सगळ्या पद्धती तुमच्या आमच्या पिढीपर्यंत चालू होत्या. त्या सगळ्या मागे हाच विचार आहे की ती प्रत्येक गोष्ट ईश्वराच्या स्मरणाने करावी. आपोआप चित्तशुद्ध होतं आणि सगळी इंद्रिय, फक्त जिव्हाच नाही तर सगळी इंद्रिय ही ईश्वराच्या स्मरणात राहतात. तिसरा जो श्लोक आपण आज बघणार आहोत. नये रामवाणी तया थोर हाणी, जनी व्यर्थ प्राणी तया नाम काणी, हरी नाम हे वेदशास्त्री पुराणे, बहु आगळे बोलेली व्यासवाणी. आता या श्लोकामध्ये त्यांनी म्हटलंय ज्याला रामाच्या नामामध्ये प्रेमच वाटत नाही, नये रामवाणी, रामाच्या वाणीत राम नाम घेण्यामध्ये प्रेम ज्याला वाटत नाही,
इच्छाच होत नाही, ती ओढच लागत नाही. असतात असं मंडळी, असू नये तसं नाही. ठीक आहे, असं असेल, पण ते प्रेम उत्पन्न व्हावं. आता नुसतं म्हटल्याने होणार नाही, किंवा दुसरे बाकीचे घेत आहेत म्हणून होणार नाही. प्रयत्न करावा, हळूहळू ते प्रेम निर्माण होईल. पण असं सुद्धा म्हटल्याने होणार नाही, पटलं पाहिजेच असं नाही. असं म्हणतो ना की आपण दुसऱ्याने सांगून नाही कळणार, स्वतःला पटलं पाहिजे. म्हणजे तसं आहे की नामाचं प्रेम हे त्या त्या व्यक्तीला पटलं पाहिजे. दुसरा कोणीतरी सांगतोय, दुसरा कोणीतरी करतोय, अरे अरे काही वेळ जात नाही ना आता, असतो ना वेळ, मग घे नाम, असं नाही कोणी घेणार. त्याला ते पटलं पाहिजे. आता असं आहे ना की जसं नोकरी नाही म्हणून अनुभव नाही, अनुभव नाही म्हणून नोकरी नाही, तसं आहे. नाम घेतल्याशिवाय त्याचा आनंद कळणार नाही. आनंद कळायला असेल तर ते नाम घेतलं पाहिजे. तर कुठेतरी आपण आपल्याकडे कमीपणा घेऊन सुरुवात तर केली पाहिजे, की बघू तरी एवढे सगळे संत मंडळी आपल्याला नामाचं महात्म्य सांगतायत, तर आपण घेऊन तरी बघूया ना, असं खरं वाटलं पाहिजे. परंतु तसं होत नाही. तोंडाने, वाणीने, जिभेने रामाचं नाव घ्यायचं ठरवलं तर सगळ्या इंद्रियांना लागेल सवय. पण तेही जो करत नाही, त्याचं का होतं, तया थोर हानी, त्याची खरं म्हणजे हानी होते. प्रयत्नपूर्वक त्यांनी नामस्मरण केलं तर त्याला फायदा आहे, पण जो नाहीच, ज्याचा विश्वास नाही, जो काही करत नाही, त्याचं होतं नुकसान. ज्याला वैखरी ते देवाचं नाव घ्यावं, तसाही ते घेत नाही. आता अशांना काय करायचं? संतांनी तर अशांना म्हटलंच आहे, समर्थ तर आपल्या सहज सांगतात की ते करंट आहेत, नाठाळ आहेत. बरोबरच आहे की इतकी सोपी साधी गोष्ट आहे, ती करून बघायला काय हरकत आहे. पण जर असं करत नसतील तर त्यांची स्वतःची तर थोर हानी होतेच. समर्थ अशा माणसांचं जीणं व्यर्थ आहे म्हणतात. जनी व्यर्थ प्राणी तया नामकाणी. आणि पुढे तर म्हटलंय, काणी शब्द वापरलाय ना, तो तर असा आहे की खरंच ह्या म्हणजे जो नाम घेत नाही, ज्याचा देवावर विश्वास नाही, त्यांचं म्हणणं असं आहे की तो नुसता जिवंत आहे असं म्हणायचं. श्वास घेतोय, जिवंत आहे, एवढंच म्हणायचं. पण भगवंताचं नाम न घेणाऱ्या माणसाला काणी, काणी म्हणजे एक विशिष्ट रोग पडलेला जोंधळा असतो. जोंधळ्यावर जो रोग पडतो त्याला काणी म्हणतात. म्हणजे तो काय होतो, दिसायला तो जोंधळ्याचा दाणा बाहेरून बरोबर दिसतो, चांगला दिसतो, परंतु आत मात्र तो जंतू संसर्ग झाल्यामुळे काळा झालेला असतो, आत सगळा खराब झालेला असतो, म्हणजे विषारीच असतो. त्यामुळे तो खाल्ला तर अपाय होतो. नाम न घेणारा माणूस हा असा आहे, वरून तुमच्या आमच्यासारखा दिसतो, परंतु आत मात्र काणी म्हणजे सडलेला, किडलेला आहे. असं स्पष्टपणे सांगितलं, जनी व्यर्थ प्राणी तया नाम काणी. पहिल्या 2 ओळींमध्ये म्हणजे अधिक करंटा किंवा नाठाळ वगैरे सगळं तर झालंच आहे सांगून, परंतु आता तरी स्पष्ट नाही, न ये रामवाणी तयार थोर हानी. आधी ज्याच्या मुखातून राम येत नाही त्यांनी तो स्वतःचं मोठं नुकसान करून घेतोय. जनी व्यर्थ प्राणी तया नाम काणी. तुमच्या आमच्यासारखा दिसणार आहे. भगवंताने छान माणसाचा जन्म दिलाय आणि असं असून सुद्धा तो आतून किडलेला सडलेला आहे. हरिनाम हे वेदशास्त्री पुराणी, बहु आगळे बोलिली व्यासवाणी. आता नाम कसं आहे, तर वेदशास्त्र पुराणांपेक्षाही श्रेष्ठ आहे. साधं सुद्धा नाही आहे, खरं आहे. विष्णू सहस्रनामात वेदव्यासांनी नाम किती श्रेष्ठ आहे ते सांगितलं आहे, सगळ्यात ते आपल्याला माहिती आहे. म्हणून हे सहज सोपं फायद्याचं असणारं नाम घ्यावं असं सांगून समर्थांनी आपल्याला, किंवा हरिपाठात माऊलींनी पण आपल्याला सांगितलेलं आहे. चहुवेदी जाणं शस्त्रास्त्री कारण, 18 पुराण हरिसी गाते. ते म्हणतात सगळी 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण भगवंताच्या नामाचंच गुणगान करतायत, दुसरं काही सांगत नाही, त्याचंच महत्त्व सांगतायत. मग असं जर सगळं आहे तर आपल्याला किंवा संतांनी नरदेहाची सार्थकता यातच आहे हे सांगितलेलं आहे. मग आता जर अशी जर सार्थकतेची कल्पना इतकी सहज जर त्यांनी सांगितलेली आहे, संत म्हणतात ना की तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये जे काही घडतं, काय सुख दुःख, श्रीमंती गरिबी, चांगलं वाईट, ते सगळं का, तर ते पूर्वकर्मानुसार घडतं असं आपल्याला सांगितलं आहे. आणि 2 गोष्टी आहेत, ते सगळं पूर्वक्रमानुसार घडतं ही एक गोष्ट लक्षात ठेवायची, आणि प्रत्येक जन्माला आलेल्याला जायचं आहे हे पण लक्षात ठेवायचं. तिसरी गोष्ट, नरदेह मिळालेला आहे तर आपण ईश्वरापर्यंतच म्हणजे
पहिल्या श्लोका म्हटलं तसं मुक्तीपर्यंत गेलं पाहिजे. ती एक संधी आपल्याला दिलेली आहे. असं जर सगळं लक्षात घेतलं असेल तर सोप्यात सोपा मार्ग नामस्मरणाचाच आहे. मग तो करायला काय हरकत आहे. समज राजा असता मृत्यू आला, लक्ष कोटी कबूल झाला. राजा आहे, कोटी रुपये देतो म्हणाला यमदूताला. किती किती राजाच आहे, त्याच्याजवळ काय पैशाला कमी नाही आहे, देतो म्हणाला. तरी सोडी ना तयाला मृत्यू काही, तरी देखील त्याला सुटका नाही आहे. जन्माला आलेल्या प्रत्येक तो राजा असो, रंक असो, गरीब असो, श्रीमंत असो, कोणी असो, त्याला जायचं आहे. ऐसे हे पराधीन जिणे, यामध्ये दुखणे वाहणे, नाना उद्वेग चिंता करणे किती म्हणोनी. आता हे जे आपल्याला माहिती आहे की असं हे पराधीन आहे, आपल्याला आधीच्या जन्मातलं आपल्याला माहिती नाही, त्यामुळे आत्ताच्या जन्मामध्ये होत असणाऱ्या चांगल्या वाईट सुखदुःखाच्या ज्या गोष्टी आहेत त्या पूर्वकर्मानुसार घडत आहेत. मग आता आपण चांगलं वागूया असा विचार करायला काय हरकत आहे. पण नरदेह मिळाला तर अमरच पद जणू काही मिळालेलं आहे असंच समजून वागून जर नाम घेतलं नाही तर कसं काय होईल. म्हणून ते आपल्याला सांगतात की नरदेहात आल्यावर असं काही करा की त्यामुळे आपल्याला योग्य मार्ग मिळेल. पुन्हा पुन्हा जन्म, पुन्हा पुन्हा मृत्यू ही मोठी हानी आहे. हीच हानी आहे. म्हणजे थोर हानी म्हटलं म्हणजे काय तर एवढा छान नरदेह मिळून सुद्धा पुन्हा पुन्हा या चक्रातच अडकणार असलो तर ही हानीच नाही का. त्यामुळे भगवंत जसं गीतेमध्ये अर्जुनाला सांगतात ना, अनित्यम सुखम लोकम इमम प्राप्य भजस्व माम. तुला हे जे सगळं अनित्य आहे किंवा कुठलीच गोष्ट अशी स्थिर नाही, कायमचं सुख नाही, म्हणून तू काय कर, भजस्व माम, माझी उपासना कर. तीच गोष्ट इथं आहे की हे काय जे काही सुखदुःख आहे ते आपल्या हातात नाही आहे. हातात काय आहे, नाम घेणं आपल्या हातात आहे. अशा नामाचा विचार तिन्ही श्लोकात केला आहे. नेहमी ना एक कसं आहे की सावरकरांचा अंदमानात जेव्हा सावरकर होते त्यांच्या हातापायामध्ये अशा जाड लोखंडी बेड्या होत्या आणि ते समुद्रकाठची हवा, त्यामुळे त्या हातातल्या ज्या लोखंडी बेड्या होत्या त्या गंजायच्या तिथल्या दमट हवेमुळे आणि अक्षरशः त्याच्यामुळे सालडी निघायची, घासलं जायचं अंगावर हातापायांमध्ये आणि मग त्याची सालं निघून जखमा व्हायच्या. मग त्यांना काय करायला लागायचं, त्या घासून गंज राहणार नाही असं स्वच्छ ठेवायला लागायचं. आपण ना वाचलं तरी आपल्याला असं अंगावर काटा येतो की अरे बापरे. तर ते काय करायचं आहे, प्रयत्नपूर्वक त्या घासून स्वच्छ ठेवायचं म्हणजे जखमा व्हायला नकोत, गंज चढता कामा नाही असा प्रयत्न करायचा. संसार करावा लागतो, उत्तम करावा लागतो. बेडीवर सावरकरांचं प्रेम होतं का, पण बेडी घासून पुसून स्वच्छ ठेवावी लागायची. तसं संसाराकडे बघावं. काय उदाहरण दिलं आहे. आपण त्याच्यात जे बुडलेलो असतो ना त्याच्यात न बुडता ती बेडी स्वच्छ करणं हे काही मोठं आवडीचं काम नव्हतं, परंतु ते केल्याचा उपयोग होणार होता. तसं संसार हा करायचा, आनंदाने करायचा आहे, प्रेमाने करायचा आहे, करावा लागतो, कसा तरी करायचं नाही आहे, पण त्याच्यात अडकायचं नाही आहे. नाव पाण्यामध्ये नेहमी नावेचं उदाहरण देतात. होडी असते, ती होडी पाण्यात राहिली पाहिजे, बाहेर काढली तर ती म्हणजे तडकते, त्यामुळे तिला पाण्यातच ठेवावी लागते. ते बघा आपण समुद्रकिनाऱ्यावर पाहतो त्या पाण्यामध्येच त्या आणून करतात, अगदी बाहेर काढत नाहीत. पण पुन्हा पाणी नावेत येऊन चालत नाही. तसं माणसाने ह्या संसारात राहायचं, संसाराला माणसात आणायचं नाही. सगळा संसार करायचा, उत्तम करायचा, आनंदाने करायचा, पण त्यात गुंतायचं नाही. असं आहे की संसारात आहे आणि सुखी आहे असं होतच नाही. ते तर आपल्याला संत सांगतात संसारी आहे आणि सुखी आहे असं नाहीच होऊ शकत. त्यामुळे सुखी असण्यासाठी आपण तो उत्तम संसार करायचा, प्रयत्नपूर्वक करायचा, पण त्यात गुंतायचं नाही. हे सगळं या नामाने साध्य होईल असं ते आपल्याला सांगतात. नरदेह मिळालाय, तीही जी काही मोठं घबाड मिळालेलं आहे त्यांनीच आपल्याला या सगळ्या गोष्टी कळणार आहेत. अमरत्व मिळण्यासाठी नाही आहे. अमरत्व मिळण्यासाठी हे असं विवेक वैराग्य अशा सगळ्या देणग्या भगवंताने आपल्याला
ह्या मोक्षापर्यंत नेण्यासाठी जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटण्यासाठी दिलेले आहेत. आणि हा नरदेह अन्य प्राण्यांसारखा जर आपण वापरला तर कसं चालेल? अन्य प्राण्यांना ठीक आहे ना, त्यांना फक्त नेहमी आपण म्हणतोच आहार, शय्या, भयमैथुनाच्या या 4च कामांसाठी अन्य प्राणी जीव आहेत आणि ते तसं तसं त्यांचं करत असतात. आपल्याला तेवढंच करून भागणार नाही. नरदेह आलिया एक, काही करावे सार्थक. जेणे पाविसे परलोक परम दुर्लभ जो. आपल्याला असं करून नाही चालणार. आपल्याला छान नरदेह मिळालाय तर आपण त्या नरदेहाचं सार्थक करून घेतलं पाहिजे. आणि दुर्लभ, परम, अतिशय दुर्लभ असणारा हा जो ईश्वरापर्यंत नेण्याचा मार्ग आहे तो आपल्याला मिळाला पाहिजे. नेहमी आपण म्हणतो दत्तात्रय 24 गुरु केले आणि 25वा गुरु नरदेह पण. 24 गुरूंचाही गुरु विवेक वैराग्य विचारू, हा नरदेही लाभे सद्गुरू, या लागे मुख्य गुरु नरदेह. हो, नरदेह आहे म्हणून हे सगळं करता येणार आहे, नाहीतर नाही उपयोग. समजा नरदेहाचे उचित काही करावे आत्महित यथानुशक्त्या. आता यथानुशक्त्या म्हणजे काय? आपली शक्ती वाढवली पाहिजे म्हणून नरदेहाचे उचित, जे नरदेहाला उचित आहे ते केलं पाहिजे. ईश्वराने हा मानवदेह आपल्याला दिलेला आहे, विशेष सज्ञान आपल्याला प्राप्त करून दिलेलं आहे. आणि ह्या श्लोकात सांगितलं तसं की वेदशास्त्र पुराणांनी हेच सांगितलेलं आहे. असं सगळं असल्यामुळे एवढं सगळं आपल्या हातात असून सुद्धा आपण जर भरकटत राहिलो तर कसं चालेल? म्हणून ते आपल्याला सांगतायत की ही आत्मघातकी म्हणतो ना तसं आपलं होईल. एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळाल्या तरी देखील आपण त्याचा उपयोग करून घेतला नाही, म्हणजे आपणच आपल्या पायावर दगड मारल्यासारखं होईल. तसं होऊ नये, अशी थोर हानी आपली होऊ नये यासाठी काय करा तर नामस्मरण करा. असा 90व्या श्लोकाचा आपण विचार समर्थाने केला. 90वा श्लोक परत वाचते. तिन्ही श्लोक आपले अगदी सोपे आहेत. नये रामवाणी तया थोर हानी. आपल्याला अर्थ कळला की ज्याच्या मुखातून रामाचं नाव येत नाही त्याचं फार मोठं नुकसान होतं. जनी व्यर्थ प्राणी तया नामकाणी. आणि मग त्याचं जे असणं आहे, नरदेहात असणं आहे तर काय आहे? नुसतंच देहाला देह आहे पण सडलेला किडका आहे. हरिनाम हे वेदशास्त्री पुराणी, शास्त्राने वेदाने पुराणाने ज्या नामाचं गुण गायलेले आहे, बहु आगळे बोलिली व्यासवाणी. व्यासांनी सुद्धा याच वाणीचा आगळ्या वेगळ्या नामस्मरणाचा विचार आपल्याला सांगितला आहे. आपण सगळ्यांनी त्या नामामध्ये दंग व्हावं अशी जणू काही समर्थ आपल्याला विनवणी करतायत. अजूनही नामाचे काही श्लोक आपल्याला अभ्यासायचे आहेत. आज आपण या 3 श्लोकांचा विचार करू. शक्य झालं तर आपण ते श्लोक आपले पाठ असतात पण पुन्हा पुन्हा ते वाचू. आणि काही मंडळी या श्लोकांवरती जे प्रश्न आपण टाकतोय त्याचा अभ्यासही करतायत. तसं जर लिहिलं तर त्याचा आणखीन आपल्याला उपयोग होईल. अशा 3 श्लोकांचा आपण आज अभ्यास करूया आणि जिथेच थांबूया. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. तव स्मरण संतत स्फुरणदायी आत्मा